नमस्कार मित्रांनो, प्रॉस्पेरिटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण फंक्शनबद्दल माहिती घेतली होती. म्हणजे फंक्शन नेमकं काय असतं, त्यांचा वापर कुठे केला जातो, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, फंक्शन किती टाईपचे असतात, कुठल्या टाईपचा फंक्शन आपण कसं यूज करू शकतो, या सगळ्यांचा फरक आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता. आता आपल्याला त्याच व्हिडिओला कंटिन्यू करत त्याच्यावरचे काही एक्झाम्पल बघायचे आहेत. म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे काही फंक्शनचे टाइप्स वगैरे बघितले होते, त्या प्रत्येकी टाइप्सवर आपल्याला आज एक्झाम्पल बघायचे आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तसंच व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथूनही तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. Access denied. Access granted. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण फंक्शन बद्दल माहिती घेतली होती. त्यातला पहिला टाईप होता आपला, तो म्हणजे नेम फंक्शन. आता आपल्याला ह्या नेम फंक्शन बद्दल अधिक माहिती घ्यायची आहे, एक्झाम्पल बघायचं आहे की नेम फंक्शन वर्क कसे करतात. त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण एक फाईल बनवली. फाईलला नाव दिलं आपण function1.javascript असं आपण नाव दिलं. हे दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी आपण फंक्शन डिफाईन करू. फंक्शन डिफाईनिंग करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागतो तो म्हणजे फंक्शन कीवर्ड. फंक्शन बनवण्यासाठी आपल्याला फंक्शन कीवर्ड लागतो. फंक्शन लिहिल्यानंतर स्पेस द्यायचा आणि जे काही आपल्याला फंक्शनचं नाव द्यायचं असेल आपल्या, ते नाव आपण इथं मेन्शन करणार. समजा आपण फंक्शनला नाव दिलं ॲड, ब्रॅकेट ओपन क्लोज केलं, पॅरेंथेसिस आणि कर्ली ब्रॅकेट. आता याच्या आतमध्ये आपल्याला जे काही डिफाईन करायचं असेल, फंक्शन जसं बनवायचं असेल, आपल्याला जे काही स्टेटमेंट्स डिफाईन करायचे असतील, व्हेरिएबल्स बनवायचे असतील लोकल्स, तर ते आपण या फंक्शनच्या आतमध्ये लिहिणार. मग समजा आपण इथे एक व्हेरिएबल बनवला, लेट एक्स इज इक्वल टू 20 आणि इथं दुसरा व्हेरिएबल बनवला, लेट वाय इक्वल टू 30. या पद्धतीने आपल्याला दोघांची ॲडिशन करायची आहे. मग आपण इथं काय करू शकतो, डॉक्युमेंट डॉट राईट ए एक्स प्लस वाय असं आपण मेन्शन केलं आणि याला सेव्ह केलं. आता आपल्याला हा जो फंक्शन आपण बनवला आहे, आपण काय केलं, एक सेपरेट जावास्क्रिप्ट नावाने एक फाईल घेतली. जावास्क्रिप्टची आपल्याला जर सेपरेट फाईल बनवायची असेल तर आपण ती .js ने सेव्ह करतो. तर ही .js ची फाईल आपल्याला जर HTML मध्ये कॉल करायची असेल तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ती कशी केली जाते. तर त्यासाठी आपण एक फाईल बनवणार function1.html आणि याच्यामध्ये फाईलला कॉल करण्यासाठी आपण यूज करणार स्क्रिप्ट src आणि आपली जी काही फाईल असेल fun.js तिथं आपण याला इम्पोर्ट करणार. एवढं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर फंक्शनला कॉल करायचं आहे. तर फंक्शनला कॉल करण्यासाठी आपण या ठिकाणी लिहिणार फंक्शनचं नाव आणि ब्रॅकेट ओपन क्लोज. सेव्ह केलं आणि या प्रोग्रामला आपण रन करून बघू. हे बघा आलं सर 50. या पद्धतीने आपण फंक्शन बनवू शकतो आणि त्याला कॉल करू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपण हे फंक्शन एकच वेळेस कॉल केला. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण फंक्शनचा वापर कशासाठी करतो, तर आपण फंक्शन रियूज करू शकतो. तर आपण याला जर समजा आपल्याला परत कॉल करायचं असेल तर आपण जेवढ्या वेळेस हवं असेल तेवढ्या वेळेस आपण या फंक्शनला कॉल करू शकतो. सेव्ह करायचं आणि आउटपुट चेक करायचं. हे बघा दुसऱ्यांदा 50 आला, बरोबर. जर समजा आपल्याला वाटलं की आपल्याला बटनला क्लिक केल्यानंतर कॉल करायचं असेल तसंही आपण करू शकतो. मग त्यासाठी आपण काय घेणार, एक बटन घेणार आणि बटनमध्ये ऑन क्लिक ॲट्रिब्यूट यूज करून आपण त्याचा वापर करू शकतो. समजा आपण इथं बटन घेतलं, याला नाव दिलं ॲड, इथं दिलं आपण ऑन क्लिक, याच्यामध्ये आपण फंक्शनला कॉल केला, सेव्ह केलं, आउटपुट चेक केलं. हे बघा 50 आधीचे 2 कॉल केले, ॲडला क्लिक केलं, हे बघा पुन्हा एकच कॉल होणार. म्हणजे जेवढंच आपल्याला फंक्शन कॉल करायचे असेल तेवढंच आपण इथं कॉल करू शकतो. हव्या त्या प्रकारे आपण त्याला कॉल करू शकतो. हे झालं आपलं फंक्शन, नेम फंक्शन. आता याच्यामध्ये आपल्याला समजा आपल्याला या फंक्शनमध्ये काही आर्ग्युमेंट्स, काही व्हॅल्यू पास करायचे असतील, पॅरामीटर पास करायचे असतील तर ते आपण कसं करू शकतो. समजा आपण याला कमेंट केलं, सेम फंक्शन म्हणलं आपण फंक्शन ॲड नावाचा आणि या ठिकाणी आपण व्हॅल्यू पास केला. समजा इथं पास केली 34 आणि इथं पास केली 50, समजा या ठिकाणी पास केला आपण एक्स आणि वाय ब्रॅकेट आणि याच्या आतमध्ये आपण इथे यूज करणार रिटर्न कीवर्डचा
आणि लिहिलं आपण एक्स प्लस वाय. ज्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू इकडून दुसरीकडे एका साईडून दुसरीकडे घेऊन जायची असेल त्यावेळेस आपण रिटर्नचा वापर करत असतो. एवढं झाल्यानंतर याला सेव्ह केलं, HTML मध्ये आलो. आता बघा या ठिकाणी आपण फंक्शन ज्यावेळेस पहिला कॉल केलाय या ठिकाणी आपण एक व्हेरिएबल बनवला, लेट रिझल्ट इक्वल टू ॲड 45 आणि 35 अशा दोन व्हॅल्यू आपण पास केल्या. आणि समजा या ठिकाणी मी डायरेक्ट लिहिलं डॉक्युमेंट डॉट राईट आणि या रिझल्टला या ठिकाणी प्रिंट केलं. किंवा मला वाटलं की मला रिझल्ट वगैरे नको आहे, मला डायरेक्ट फंक्शन कॉल करायचं आहे, तर आपण असं पण करू शकतो. समजा इथं आपण व्हॅल्यू दिली 22 आणि 34, ब्रेक, सेव्ह केलं. सेव्ह केलं, आउटपुट चेक केलं. हे बघा काय आलं सर 80 आणि 56. आता जर तुम्ही हा कोड नीट बघितला तर या ठिकाणी मी आधी काय केलं, त्या व्हॅल्यूला इथं स्टोअर केलं. म्हणजे आता बघा आपण कोडमध्ये काय लिहिलं आहे, एक्स आणि वाय रिटर्न एक्स प्लस वाय. म्हणजे आपण काय करतोय, ज्यावेळेस फंक्शन कॉल करतोय त्यावेळेस इथं व्हॅल्यू पास करतोय, या व्हॅल्यू पास केलेला त्या फंक्शनला जात आहे, तिथं मध्ये स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं आणि त्याच्यानंतर ती जी काय व्हॅल्यू असेल, आता काय 35 प्लस 45 किती झाले 80, म्हणजे इनडायरेक्टली जर आपण बघायला गेलो तर रिझल्ट इक्वल टू 80, म्हणून या ठिकाणी 80 प्रिंट झाला. पण आपण कसं केलंय तर फंक्शन थ्रू केलं, त्यामध्ये यस आन्सर होते. आणि आपल्याला वाटलं की आपल्याला रिझल्ट एक एक्स्ट्रा व्हेरिएबल नकोय, तर आपण डायरेक्टली या ठिकाणी फंक्शनला सुद्धा डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये पास करू शकतो. या प्रकारे आपल्याला नेम फंक्शनचा वापर केला जातो. हे असतात आपले नेम फंक्शन. इतर बाकीचे फंक्शन्स आहेत जे असेल तुमचे एक्सप्रेशनल फंक्शन असतील किंवा मग ॲरो फंक्शन असतील, हे जे फंक्शन्स आहे आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओमधली माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याचे अपडेट्स आपल्या मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.